नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 25 आणि 26 जानेवारीला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. कोणाला चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. मार्केटचा मूड मंदीचा किंवा निगेटिव्ह आहे. 23,700 हा 200 DMAचा स्तर आहे. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट तुटलाय. आता 19 डिसेंबरचा जो डाऊनसाईड गॅप तयार झाली होती ती भरली गेली पाहिजे. ही बेरिश रन अवे गॅप होती. 23,800 ते 23,850 यावर टिकलो पाहिजे. म्हणजे निर्णायक ब्रेक पाहिजे. ब्रेक डाऊन असो किंवा ब्रेकअप असो, जिथपर्यंत निर्णायक ब्रेक मिळत नाही तिथपर्यंत आपल्याला जास्त काळजीपूर्वक मार्केट करावं लागेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1,893 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 2,174 कोटीची आहे. काल जे मार्केट पडलं त्यामध्ये बँक निफ्टी अधिक जबाबदार होता. आज आपल्याला ITC कडे लक्ष द्यायचं आहे. ITC ला 16 डिसेंबर रोजी NCLT कडून ऑर्डर मिळाली होती आणि त्यानुसार 60 दिवसामध्ये ITC हॉटेल्सचं लिस्टिंग होईल. ITC आणि ITC ट्रेडमार्क जो आहे तो ITC हॉटेल आणि ITC याच्यामध्ये एक ॲग्रीमेंट होईल आणि ITC हॉटेलला पेरेंट कंपनीकडून 1,500 कोटी रुपये मिळू शकतील. इझी ट्रिप प्लॅनर्स प्रमोटर 14.21% स्टेक विकणारे 15.60% किमतीला ते स्टेक विकणारे आणि त्यातून 780 कोटी रुपये मिळतील. लुपिन एली लीलीकडून ह्युमन इन्शुलिन हे अँटी डायबेटिक औषध त्यांनी ॲक्वायर केलं आहे. माझगाव डॉक्स 1,990 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट ATP प्लगसाठी आहे, म्हणजे एअर इंटरडिपेंडंट प्रोपल्शन. हिंदाल्को ही तिला मीनाक्षी कोल माईन मिळाली आहे हे आपल्याला समजलंय. त्याचे काही डिटेल्स आहेत. 12 मेट्रिक टन पर ॲनम या माईनची कपॅसिटी आहे आणि त्यामध्ये 285.23 मेट्रिक टन एवढा साठा आहे. प्रताप स्नॅक्सच्या जम्मू फॅसिलिटीमध्ये आग लागली आहे. कोणी माणूस मृत्युमुखी नाही पडलेला, पण त्यांच्या ॲसेटचं नुकसान झालं आहे. RVNL 137 कोटीच्या सेंट्रल रेल्वे प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर RVNL हे ठरले आहेत. फ्लेअर रायटिंगची सबसिडियरी आता स्टेशनरीचं उत्पादन आणि वाटप म्हणजेच डिस्ट्रीब्युशन करणार आहे. क्लीन सायन्सचा एक आर्म आहे. त्यांनी
2.5 डायहायड्रॉक्सी आणि 1.4 डायथेन याचं कमर्शियल उत्पादन सुरू केलं आहे. प्रेस्टीज यांनी WSI फाल्कन इन्फ्रा प्रोजेक्टमधला 49% स्टेक घेतला आहे. 6.53 एकर चेन्नईमध्ये जमीन आहे. तेथे IT पार्कचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमधला 49% स्टेक प्रेस्टीजने घेतला आहे. पॉवर ग्रीड 18.4 कोटीचा राजस्थान IVA पॉवर ट्रान्समिशन युनिट पॉवर ग्रीडनी 18.4 कोटीला घेतलं आहे. SBI लाईफ बीना सुगममध्ये 10% स्टेक 6.6 कोटीला SBI लाईफने घेतला आहे. श्रीराम प्रॉपर्टी 3.9 एकरचा प्लॉट त्यांनी 93 कोटी रुपयाला विकलाय. चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI 50.1% एवढा आलाय. अपेक्षेपेक्षा कमी आलाय. 50.3% एवढी अपेक्षा होती. कंपोजिट PMI 52.2% एवढा आलेला आहे. काल अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी आणि S&P 500 या विभागातले शेअर पुष्कळ मंदीत होते. बॉन्ड यील्ड 4.53, डॉलर इंडेक्स 108 तर क्रूड 74.32च्या लेवलवर होतं. वक्रांगी फ्युचर जनरल इन्शुरन्समध्ये त्यांनी भागीदारी घेतली आहे. TVS मोटर आणि हुंडाय हे करार करणार आहेत. गोकुळ ॲग्रो रिसोर्सेस मंगलोर एडिएबल ऑइल रिफायनरीच्या 105.5 कोटीचे ॲसेट्स ते ॲक्वायर करणार आहेत. यामुळे 100 टन पर डे एवढी कपॅसिटी वाढवू शकेल. आज युनिमॅक्सचं लिस्टिंग होणार आहे. ज्युबिलंट इन्ग्रेव्हिया, ज्युबिलंट इन्फ्रा या आर्मनी फोरम आय एव्हिएशनमधला 6.67% स्टेक ते घेणार आहेत आणि त्यामुळे त्यांचा एकंदर स्टेक 15.79% होईल. आता कोणते शेअर तेजीत आहेत, कोणते शेअर मंदीत आहेत हे किंवा राहतील हे पाहूया. पण एकंदर कल मार्केटचा मंदीतच आहे. मार्केट तेजीत गेल्याबरोबर विक्री जोरदारपणे येते आहे. हे बहुतेक बजेटपर्यंत असं चालेल असं एकंदर दिसतंय. जे तेजीमध्ये शेअर्स आहेत ते काही बातम्यांमुळे, काही रिपोर्टमुळे किंवा रेटिंग एजन्सीमुळे, टेक्निकल्समुळे दिले आहेत. तेजीतले बघूया आधी. TVS मोटर, हुंडाय, लुपिन, माझगाव डॉक्स, अल्ट्राटेक, अल्केम लॅब, अपोलो हॉस्पिटल, अरविंदो, श्रीराम प्रॉपर्टी, सिप्ला, कोरोमंडल. बहुतेक कोरोमंडल बजेटपर्यंत सगळे खताचे शेअर तेजीत राहतील. HCL टेक, इंडियन हॉटेल, ITC, CESC म्हणजे कलकत्ता इलेक्ट्रिक यांना 300 मेगावॅटसाठी ऑर्डर मिळाली. इप्का लॅब, पॉलीकॅब, HDFC AMC, RVNL, बायोकॉन, KEI, केफिन, भारत फोर्ज,
UTI AMC, तर मंदीमध्ये विप्रो, PVR आयनॉक्स आणि आता FIIची विक्री चालल्यामुळे कॅपिटल गुड्स मंदीतच राहतं. ABB, कमिन्स, सिमेन्स, इन्फोसिस, मेड प्लस, प्रताप स्नॅक्स, SBI कार्ड, इंडसइंड बँक, अडाणी विल्मर, कारण ते 13% स्टेक विकणारे, एक्साइड, ग्रासिम, हिंदाल्को, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, जिंदाल स्टेनलेस. पण मार्केट अत्यंत व्होलटाईल राहील, मंदीच्या बाजूला झुकलेलं राहील. याचा अर्थ तेजी येणारच नाही असं नाही, पण तेजी आल्यानंतर जोरदार विक्री येते, म्हणजे विक्रीच्या बाजूचा कल अधिक आहे. आज सुरुवातीला मार्केट मंदीत उघडेल आणि त्यानंतर मग तेजी येते का, एका ठराविक पॉईंट नंतर मार्केट झुकतंय का ते बघायला पाहिजे. पण सुरुवातीला साधारण 300 पॉईंटच्या आसपास तरी मंदी येईल असं एकंदर वातावरण दिसतंय. त्यामुळे जपून ट्रेड करा. चांगले शेअर जे काही तुम्हाला घ्यायचे ते स्वस्तात मिळू शकतील ते थोड्या थोड्या प्रमाणात गोळा करत राहा आणि शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म आपल्याला थांबावं लागेल याचा विचार करूनच शेअर घ्या, म्हणजे तुमचं नुकसान तुम्हाला टाळता येईल. बघूया मार्केटची लहर काय काय येते. नमस्ते.